अभी मजा आएगा ना भिड़ो। हमारा परिचय तो जानते हैं आप लोग। तुझ संग सुख भाए मन मस्त दोहराए मन मस्त मगन मन तेरा नाम दोहराए। जलवा है हमारा। जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? एडिटिंग करताना करायलाच पाहिजे, कारण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सोप्या पद्धतीने एडिटिंग, ते पण आपल्या मराठी भाषेत. तर मित्रांनो, तुम्ही प्रिव्ह्यू तर पाहिलाच आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि असा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला अलर्ट मोशन ॲपची गरज लागणार आहे. तर अलर्ट मोशन ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. जर कोणाकडे अलर्ट मोशन ॲप नसेल तर तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. तर अलर्ट मोशन ॲप ओपन करायचं आहे. तर अलर्ट मोशन ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला बिटमार्क आणि शेकीपेकची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट व शेकीपेक प्रोजेक्टची लिंकला कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मटेरियल डाउनलोड करताना काही अडचण येणार नाही. तरी पण तुम्हाला काही एडिटिंगबद्दल तरी तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. तर फर्स्ट बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर मी एक फोटो ॲड करून घेतो. त्यानंतर तुम्हाला इथे फोटो ॲड केल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून तुम्हाला इथे 6.5 पर्यंत यायचं आहे. तर त्यानंतर पुढच्या बीटला यायचं आहे. प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर पुन्हा एक फोटो ॲड करायचा आहे. 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायचं आहे. तर पुन्हा एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे. तर हा पुढचा पार्ट तुम्हाला या प्रकारे असा कट करायचा आहे. तर मी सगळे फोटो ॲड करून घेतो. तर फोटो ॲड करून झाले आहेत. तर फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 2 नंबर ही PNG दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे मल्टिपलचं प्लसचा आयकॉन दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्या लेअरवरती क्लिक केल्यानंतर इथे कॉपी लेअरचं एक ऑप्शन दिसून येईल, त्यावरती कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी लेअरवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्या फोटोला यायचं आहे. तर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जायचं आहे. तर याची ऑपेसिटी तुम्हाला इथे 20 पर्यंत ठेवून द्यायची आहे. तर 20 पर्यंत ठेवल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. तर लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पेस्ट लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर पेस्ट लेअरवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही PNG अशा प्रकारे 6.5 पर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरच्या साहाय्याने तुम्हाला ही PNG अशा प्रकारे मधोमध ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून द्यायची आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला आपला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून तुम्हाला इथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक शॅडो PNG दिली आहे ती ॲड करायची आहे. शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला पुन्हा 6.5च्या बीटला यायचं आहे. आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मी ही PNG दिली आहे. तर तुम्हाला हे सर्व मटेरियल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर तुम्हाला इथे मूव्ह अँड ट्रान्सफरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर ही PNG अशा प्रकारे ते ॲडजस्ट करून घ्यायची आहे. तर ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला ही PNG शेवटपर्यंत ठेवायची आहे. त्यासाठी PNGवरती क्लिक करून तुम्हाला ह्या ऑप्शनवरती जाऊन शेवटपर्यंत ठेवायचे आहे. तर त्यानंतर बॅक यायचं आहे. आपला शेकीपेक प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर शेकीपेक प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला हा पहिलावाला इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. तर या पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर 3 डॉटवरती जायचं आहे. तर त्यानंतर कॉपी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर कॉपी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर बॅक यायचं आहे. तर आपला चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. तर चालू बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर आता आपले जेवढे पण फोटो आहेत त्या सर्व फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे.
तर त्यासाठी ते फोटोवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन तो डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. तर अशाच प्रकारे सगळ्या फोटोंना हा वाला इफेक्ट द्यायचा आहे. तर सर्व फोटोंना आपण हा वाला इफेक्ट दिलेला आहे. त्यानंतर इथे फर्स्ट बीटला यायचं आहे. तर आल्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ही बॉर्डर पिन जी दिली आहे ती ॲड करायची आहे. तर थ्री डॉटवरती जाऊन फिट कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या पलीकडे ॲरोचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओची रेझोल्यूशन तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर खाली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. भगवान कसम क्या प्रोग्राम दिखा दिया तूने। सच कहो जिंदगी में 2 बार खुश हुआ हूँ, एक दिन जब देश को आजादी मिली थी और एक दिन आज। नहीं, सोचिए मत, सब्सक्राइब कीजिए।